प्रोटीन से भरा नाश्ता और बेल्ले डोसा। नमस्कार, तुमच्यासाठी पुन्हा एकदा मस्तपैकी बँगलोरचा डोसा, तो पण कुठला और बेल्ले। आता हा सीझन त्या मेरवलांचा सुरू झालेला आहे। कन्नडमध्ये आमच्या इथे त्याला और बेल्ले म्हणतात, पण आमच्या इथे म्हणजे आपण मराठी लोक त्याला मेरवल म्हणतो। तर हे मेरवल कसे दिसतात इथं बघा। याचा आता सीझन सुरू आहे आणि ह्या मेरवलांपासून एक खास डोशाचा प्रकार आमच्या इथे बँगलोर साइडला, साऊथ साइडला खूप फेमस आहे। तर ही रेसिपी कशी करायची चला बघूयात। हे डोशाचं पीठ आहे जे आपण रेग्युलर डोसा करतो। जर तुम्हाला प्रमाण हवं असेल तर मी तोंडी सांगते। 1 वाटी उडीद डाळ, 2.5 वाटी डोसा राईस किंवा तुमच्याकडे कोणता राईस अवेलेबल आहे तो, त्याच्यानंतर 1 चमचा मेथी दाणा घ्यायचा, 1 वाटी पोहे भिजवलेले आणि हरभऱ्याची डाळ ना 1 मुष्ठ घालायची। हे सगळं 4-5 तास भिजवायचं आणि जर थंडी असेल तर थोडंसं कोमट पाण्याने वाटायचं, म्हणजे पीठ छान असं फुगतं। आणि जर उन्हाळा असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, नॉर्मल तुम्ही दळता तसं दळून ठेवा। आणि पोहे मात्र काय करायचे, पोहे भिजवायचे नाही। जेव्हा आपण हे वाटतो ना उडीद डाळ, त्यावेळेला हे पोहे धुवून घ्यायचे आणि ते मिक्सर मध्ये घालायचे। तर पीठ इतकं छान तयार होतं हे बघा। आणि आता आपण हे पीठ आपलं रेडी आहे। पहिला आपल्याला हे और बेल्ले म्हणजे मेरवलांची भाजी तयार करून घ्यायची आहे आणि ती कशी करायची ते बघूया। कढई गरम करा, त्याच्यामध्ये तेल फार नको आहे, कढीपत्ता, मोहरी, बारीक चिरलेला 1 मोठा कांदा, फार जास्त शिजवायचं नाहीये, कांद्याला ब्राऊन वगैरे करायचं नाहीये, थोडा ट्रान्सपरंट झाला तरी बस आहे। ह्याच्यामध्ये नावाला हिंग। आता कसं असतं ना की ही जी असे जे बियाणं असतं, म्हणजे मेरवल असेल, पताडे असतील, या सगळ्या ह्यांच्यामध्ये प्रोटीन खूप जास्त असतं, त्यामुळं खूप हेल्दी असतं। पण काही लोकांना गॅस होतो ह्याच्यामुळे, तर त्याला काय करायचं, जेव्हा अशा काही पद्धत आपण म्हणजे कोणती भाजी बनवतो, आमटी बनवतो किंवा असे डोसे प्रकार बनवतो, थोडासा हिंग घालायचा, म्हणजे पचायला हलकं होतं। आता हे कांदा छान परतून घेऊ आपण। तर ह्याच्यात हिरवी मिरची बारीक चिरून चवीपुरतं आणि ही मेरवल। या सीझन मध्ये भरपूर मिळतात, थंडीमध्ये त्याला भरपूर खाऊन घ्यायची। पाणी वगैरे घालायची गरज नाही, वाफेवरच त्याला छान शिजू देऊया। आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतात आपल्याला मीठ घालायचंय आणि ओलं खोबरं, ही याची USP आहे। ओलं खोबऱ्याने ह्याची चव जी आहे ती जास्त चांगली येते। आणि आता हे सगळं एकदम मिक्स करून झाकण लावून थोडंसं छान शिजू दे म्हणून ठेवायचं, पाणी अजिबात घालायचं नाही। तर याच्यात छान आलं भरपूर किसून घालायचं, आल्याची चव फार छान येते याला, फ्रेश आलं। ही भाजी आहे ना पूर्ण शिजवून घ्यायची नाही, थोडी अर्धी कच्ची शिजवायची। आणि आता गॅस आपण
बंद करू. तर ही भाजी जी आहे ती थोडी थंड करायला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता इथं भिडाचा तवा जो आहे तो छान तेल लावून मी नॉनस्टिक करून घेतलेला आहे. काय करायचं, थोडंसं बॅटर आणि ह्याच्यामध्ये ही भाजी जी आहे ती अशी ठेवायची आणि हातानेच ती अशी ह्याच्यामध्ये प्रेस करायची आणि ह्याला बाजूनी तेल थोडं सेंटरला पण आणि झाकण लावून मीडियम गॅसवर ठेवायचं. कारण इथंही ते जे आवरबेल्ले आहे किंवा मेरवल आहे ती छान शिजतात. झाकण लावल्यानंतर ती जी भाजी आहे ती आपण अर्धी कच्ची शिजवली होती ती इथंही शिजते. नंतर ह्याला पलटवल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती छान क्रिस्पी होते. आता हा असा डोसा छान क्रिस्पी भाजायला पाहिजे. हा गडबड करायची नाही. आल्याचा सुगंध इतका छान येतो. आलं आणि खोबरं याचं कॉम्बिनेशनच खूप भन्नाट आहे. हे छान भाजू दे. हा डोसा झालाय कसा बघूया. हे बघा असं मस्तपैकी ह्याच्यामध्ये हे सगळे दाणे असे रुतलेले असतात. तुम्हाला हाताने हे काढता आलं नाही तर काय नाही, डोसा थोडासा पसरवायचा जाडसर आणि वरून अशी अशी भाजी आपण उत्तप्पाला कसं करतो ना तसं केलं तरी चालेल. पण प्रॅक्टिस करा, खूप इझी आहे करायला आणि मजा येते. नक्की करून बघा. यम आहे. आल्याचा आणि खोबऱ्याचा स्वाद एवन. प्रोटीन से भरा नाश्ता आवरबेल्ले डोसा. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे. नक्की करून बघा. चटणी सॉस कशाही सोबत खा, असा सुद्धा खायला यम लागतो. नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मास्टर रेसिपीज.